नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलला. आजच्या दुपारच्या मेनूमध्ये मी बनवलेलं आहे मस्तपैकी असं मटकीचं उसळ आणि पोळी आणि मेयो सँडविच. हे व्हेज सँडविच आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी स्टफिंग झालेली. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आता मी फ्रीजमध्ये बघितलं की असं मस्त मटकी ठेवलेली होती. मस्त असे त्याला मोड आलेले. चला तर मग याचीच आपण उसळ बनवून घेऊया. भाजीसाठी दुसरं काहीच भेटलं नाही म्हणून आता याचीच उसळ बनवून घेते. आता त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आणि टोमॅटो घेतलेला आहे. एक टोमॅटो मधून मी अर्धाच टोमॅटो टाकणार आहे. पूर्ण एक टाकला तर थोडं आंबट आंबट लागतं, मग म्हणून मी अर्धाच टोमॅटो टाकणार आहे त्याच्यापैकी. आता कांदा कापून घेते मी. दोघीकडून असा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. वरचं साल काढून घेतलंय आणि त्याला बारीक बारीक क्यूब मध्ये असं कट करून घेणार आहे मी. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. आता असं चाकूच्या साह्याने कापून घेते कांदा. तुमच्या घरी आज दुपारच्या मेनू मध्ये काय बनवले होते जेवायला? कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला मटकीची उसळ आवडते त्यांनी कमेंट करा आणि माझी पद्धत बनवण्याची योग्य आहे का तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता मी टोमॅटो पण बारीक असा कट करून घेते. बारीकच कट केलेला चांगला वाटतो. बघू शकता टोमॅटो पण मी कट करून घेतलाय. आता बारीक बारीक कट करून घेतलेला मी टोमॅटो पण. आता एक कुकर ठेवून देणार आहे गॅसवर. कुकर मध्येच बनवणार आहे मी, कारण दुपारच्या वेळेला जास्त घाई होऊन जाते म्हणून कुकर मध्येच बनवून घेते मी. आता कुकर मध्ये असं मी 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात आता मोहरी टाकून देते. मोहरी तळतळल्याशिवाय जिरे टाकायचे नाही. मोहरीचा सुगंध छान येतो तळतळल्याने आणि जेवणाला टेस्टही छान येते. तळतळल्याशिवाय जिरे टाकायचे नाही. आता मोहरी तळतळली, त्यात जिरे टाकून घेते. जिरे टाकल्यानंतर कांदा टोमॅटो मी सोबतच टाकून घेणार आहे. टोमॅटो पण कांद्यासोबत टाकला तर तोही चांगला परतला जातो आणि नरम होऊन जातो मस्तपैकी. आता चांगलं मिक्स करून घेते. 3 ते 4 मिनिट त्यांना चांगलं परतू देते, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता ते परततंय तेवढ्यात मी मठ काढून घेते. एका कटोऱ्यात टाकून देते आणि त्यांना पाण्यात टाकून देते धुवण्यासाठी. सगळे व्यवस्थित काढून घेते आणि हे बाकीचे मठ रुमालला चिटकून गेलेले होते, म्हणजे त्यांचे मोड आलेले रुमाल मध्ये घुसून गेलेले होते म्हणून निघत नव्हते ते. बघू शकता तुम्ही. आता त्यात मी पाणी टाकून देते धुण्यासाठी. हलक्या हाताने धुवून घ्यायचे. कांदे चांगले परतून घेतलेले मी. आता त्यात आपण मसाले टाकून घेणार आहे, सुके मसाले. आता सुक्या मसाल्यांमध्ये मी 2 चमचा गरम मसाला टाकते, म्हणजे 2 छोटे चम्मच असं गरम मसाला टाकलेला आहे. नंतर धना पावडर टाकते 2 छोटे चम्मच आणि त्यात आता हळद टाकते अर्धा चम्मच आणि मॅगी मसाला पण टाकणार आहे मी, पण व्हिडिओ पाणी टाकल्यानंतर. आणि आता त्यात अर्धा चम्मच असं मिरची पावडर टाकून घेतलेली मी, बघू शकता. आणि ते मसाले चांगले मिक्स होण्यासाठी त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे मी थोडं. आता मसाले चांगले परतून घेते. थोडं अजून पाणी टाकून देते. मस्त मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आता आपण होऊ देणार आहे यांना.
आता बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता मी मॅगी मसाला टाकून घेते. मॅगी मसाला टाकल्याने खूप छान टेस्ट येते उसळला, म्हणून मी मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. आता सगळं परतून घेतलंय एकदम व्यवस्थित. आता त्यात आपण मटकी टाकून घेणार आहे. मटकी मस्त धुवून घेतलेली होती मी. आता मटकी टाकून घेते सगळी. मध्ये मध्ये तुम्हाला माझ्या मुलाचा पण आवाज येत असेल. आता मटकी टाकून झालेली सगळी. आता चांगलं एकजीव करून घेते आणि उरलेल्या ग्लास मध्ये जेवढं पाणी होतं ते सगळं टाकून देते मी आता. आणि पाणी टाकल्यानंतर पण एकजीव करून मी कुकर लावून घेते आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर राहू देणार आहे. 2 शिट्ट्या करून घेते आता याच्या. पाणी पण टाकून घेतलेलं आहे मी, बघू शकता किती प्रमाणात आहे. तुम्हाला कोरडी हवी असेल तर पाणी तुम्ही कमी टाकू शकता. आता त्यात कोथिंबीर टाकून घेतलेली मी मस्त हिरवीगार. आणि मी मीठ टाकायचं विसरलीच होती. आता मीठ टाकून पण घेतलंय. कुकर लावून घेतला आता. आता याच्यात 2 शिट्ट्या होऊ देते मी. आणि चला सोबतच आता कणिकचं पण पीठ मळून घेऊ. पोळ्यांचं कणिक मळून घेऊ. याच्यात मी 7 पोळ्या करणार आहे. चाळणीने मस्त असं चाळून घेतलेलं आहे मी कणिक. आता त्यात लागून लागून मी पाणी टाकणार आहे. एक सोबत टाकायचं नाहीये सगळं. पोळ्यांचं चांगलं कणिक मळून घेते आता मी. तुम्ही घरी चपात्या करून असंच पीठ मळता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कणिक मध्ये तुम्ही मीठ घालता की नाही घालत ते कमेंट करून सांगा. मी तर नाही टाकत चपातीमध्ये मीठ. सोबतच एक कुकर आपल्या मटकीच्या उसळची शिट्टी एक झालेली आहे. बघता बघता आता चांगलं जोर लावून मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि जास्त कडकही नाही जास्त नरमही नाही, एकदम मीडियम मळून घेतलेलं आहे. त्याच्याने पोळ्या नरम येतात. आता त्यात तेल टाकून घेतलंय आणि तेल टाकल्यावर पण चांगलं आता मळून घेते मी. दोघी हाताने मळून घेते मी व्यवस्थित. असं रगडून रगडून पीठ मळलं की मग त्याच्याने पोळ्या मस्त नरम येतात. बघू शकता तुम्ही. छान असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचंय. आता या गॅसवर मी कुकर ठेवून घेते आणि दुसऱ्या गॅसवर चपातीसाठी तवा ठेवून घेते. आता चपात्या आपण लाटून घेणार आहे. मी आज तुम्हाला 3 पद्धतीचे पूड करून दाखवते चपातीसाठी. तर बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. बघा आता मी पहिली पद्धत दाखवते तुम्हाला, जी एकदम कॉमन आहे. समोसाचा आकार करायचा आहे. मध्ये तेल लावून घेतलंय आणि त्याला आता त्रिकोणी समोसाचा आकार देऊन दिलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. आता दुसरी पद्धत बघा. एक कणिकचा गोळा घेतलेला आहे मी, त्याला आता लाटून घेते पीठ लावून. आणि तो सरळ सरळ लाटायचा आहे, लांब लांब असा. आणि त्याला आता मध्ये तेल लावून घेतलंय. थोडस वरून पीठ टाकून देते. आणि बघा तुम्ही, मी जशी पद्धतीने दाखवते तशा पद्धतीने तुम्ही बोटाने असं ट्विस्ट करून घ्यायचंय. आणि मग बघा तुम्ही किती छान झालेलं आहे. ही झाली दुसरी पद्धत. आता तिसऱ्या पद्धतीचं दाखवते. एक उंडा घेऊन घेतलेला आहे. आता पीठ घेते, त्याला पण असं गोल गोल लाटून घ्यायचंय, पहिल्या चपातीत जसं केलं तसं. आणि आता त्यात तेल लावून घेते मध्ये, आणि जसं मोदकचा शेप देतो ना त्याचप्रमाणे असं वाढून घेतलेलं आहे मी, पराठ्यासाठी जसं करतात तसंच लाईक. आणि असं दाबून घेते मी मध्ये. असे 3 प्रकारचे मी तुम्हाला उंडे करून दाखवलेले. आता तुम्हाला आवडेल तुम्ही त्यानुसार पोळ्या करू शकता.
मी आता हे समोसा सारखं शेपची पोळी लाटून दाखवते तुम्हाला किती गोल गोल लाटली जाते. तुमच्याकडून पण होतं का तसं सांगा नक्की, की तुम्ही त्रिकोणीच लाटून घेता ते कमेंट करून सांगा. बघा मी अशी गोल पोळी लाटून घेतलेली. माझी पोळी लाटून झालेली आहे. जास्त जाळी नाही आणि जास्त बारीकही नाही लाटायची. जास्त बारीक लाटल्याने ती पापड सारखी शेकली जाते. आता तव्यावर थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पोळी टाकून घेते. आता दुसरी चपाती लाटून घेते. बघू शकता तुम्ही, ही मस्त गोल गोल लाटली जाईल. तुम्ही म्हणत असणार मोठ्या मोठ्या करते. हा, मी मोठ्याच चपात्या करते. याला पण मस्त असं गोल लाटून घेतलेली मी चपाती. आता ती दुसरी चपाती आपण उलटून घेणार आहे. चपाती आता लाटून झालेली माझी. मस्त टम्म अशी फुगलेली बघू शकता तुम्ही चपाती. आणि सोबतच आपली मटकीची उसळ पण झालेली. गॅस मी बंद करून दिलेला आहे तो. बघा आता मी चपाती टाकून घेतली आणि चपातीत बघा किती छान मऊ अशी झालेली आहे. एकदम मऊ मऊ झालेली. आता आपल्या चपात्या लाटून झालेल्या आहे आणि मटकीची उसळ पण झालेली. बघू शकता किती छान अशी उसळ झालेली. जास्त पाणी नाहीये त्यात, म्हणजे मी रसावाली केलेलीच नव्हती, फक्त नॉर्मल असा रसा. आता त्याच्यासोबत खायला सँडविच करून घेते मी. असे कांदे जाड मोठे चिरून चॉपर मध्ये टाकून घेणारे. 2 छोटे छोटे कांदे चिरून घेतलेले आणि मटकीच्या उसळसाठी जो अर्धा टमाटा उरवून ठेवलेला होता मी, तो अर्धा टमाटा आता मी सँडविच मध्ये टाकून देते. आता तो टोमॅटो पण जाड मोठा चिरून घेतलेला आहे. आता एक मिरची चिरून घेते मी गोल बारीक अशी, म्हणजे ती चॉपर मध्ये मस्त बारीक होऊन जाईल. आणि आता गाजर घेतलेलं आहे. गाजरची वरची साल काढून घेते मी चाकूच्या साह्याने. गाजर पण मी अर्ध चिरून घेते. जाडसर असं चिरून घेतलेलं आहे मी गाजर पण. आता ते सगळं साहित्य मी एक सोबत चॉपर मध्ये टाकून देणार आहे आणि सगळ्यांना असं व्यवस्थित चॉप करून घेते. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तेही बारीक चॉप करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त चॉप झालेलं आहे असं. आणि ह्या चॉपरची लिंक हवी असेल तर कमेंट मध्ये लिंक असं टॅग करा. आता त्यातच मेयोनीज आणि थोडं तिखट, पिझ्झा सीझनिंग टाकलेली, ऑरिगॅनो, थोडं मीठ टाकून घेते. आता कोथिंबीर टाकून घेते. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि आता एका ब्रेडवर तंदुरी मेयोनीज लावून घेते. चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता त्यात ते मिश्रण लावून घेते. स्टफिंग बनवलेली होती ती स्टफिंग लावून घेतलेली बघू शकता तुम्ही. सगळ्या साईडने अशी व्यवस्थित परतून घ्यायची आणि असं मस्त चीजी लागण्यासाठी त्यात वरून मेयोनीज पण घालून घेतलेलं आहे मी आणि त्याला पण आता स्प्रेड करून घेते. आता वरून एक ब्रेड लावून तव्यावर ठेवून देणार आहे मी शेकण्यासाठी. आणि तव्यावर आता मी थोडं तूप टाकून घेते. बटरचा यूज न करता मी घरच्या तुपाचा यूज करते. आता तूप टाकून घेतलेलं आहे, त्यावर ब्रेड ठेवून दिलेलं आहे मी सँडविच. वरून पण तूप लावून घेतलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. आणि दोघी साईडने व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता एक साईड झालेली, एका साईडने
परतून घेते आता मी. आता आपलं सँडविच शेकून झालेलं आहे. आता मी कट करून घेते. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. गरम होतं सँडविच म्हणून कट करून घेतलं मी. असा चटका लागत होता तरी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि दुपारच्या जेवणात तुम्ही पण असं बनवता का तेही कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. कशी वाटली आजची थाळी कमेंट करून सांगा. थँक यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. बाय.